नमस्कार. कसं आहे सगळे तर मस्त मजेत असेल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पूनम तुमचं खूप स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग प्रेग्नंट लेडीजसाठी आहे. तर का मी सांगते. आता आपला सगळ्यांचा खूप आवडता सण येतोय वटपौर्णिमा. माहीतच असेल तुम्हाला, जेमतेम 8 दिवसच राहिले. पुढच्या सोमवार तर वटपौर्णिमा आहे. मग खूप सारे प्रश्न असतील ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांना, जे की मलाही पडले होते. की यावेळी पूजा करायची का नाही, कशी करायची? काही काही तर म्हणाले पूजा करूच नये, पण एकतर वर्षातून सण येतोय, इच्छा तर आहे करायची, पण काय करावं? खूप सारे प्रश्न आहेत डोक्यामध्ये. तर मी मम्मीला सगळं विचारलं. मम्मीने खूप सारी माहिती दिली. मग म्हटलं की ती तुमच्यासोबत शेअर करावी, कारण जसं मला प्रश्न पडले तसे ज्या काही आहेत लेडीज त्यांनाही पडले असेल. काही लोक म्हणजे ज्या प्रेग्नंट असेल त्यांच्या सोबत कोणी नसेल त्यांना माहिती देणार की काय करायचं, कसं करायचं. मग त्यांनाही प्रश्न असतील की काय करायचं, ह्यावेळी पूजा करायची आहे, इच्छा आहे, पण काय करायचं नाही म्हणतायत लोक, पण केली तर कशी करायची, काही प्रॉब्लेम होणार नाही ना? म्हणजे खूप सारे प्रश्न जे माझ्याही डोक्यात फिरत होते. तर माझे तर डाऊट क्लिअर झालेत. आता मी या व्हिडिओमधून तुमचे डाऊट क्लिअर करायचा प्रयत्न करायलोय. जर या व्यतिरिक्तही तुम्हाला काही माहित असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करू शकताय. म्हणजे बाकीच्यांनाही समजेल की काय करायचं आणि काय नाही. तर चला सुरुवात करूया. तर ह्या वेळची वटपौर्णिमा 29 तारखेला आहे सोमवारी. तर तर काय करावी पूजा, कशी करावी? तर फर्स्ट आपण पूजा करताना कोरडी पूजा करावी. तर कोरडी पूजा म्हणजे काय? तर वडाची जे आपण पूजेला नेताना जे सामान वगैरे घेऊन जातो, त्यामध्ये ओटीचं सामान नाही न्यायचं. कारण ह्यावेळी आपल्याला वडाची ओटी भरायला चालणार नाहीये. आणि प्लस आपण जे काही पूजा झाल्यानंतर ज्या सुवासिनींची 5 किंवा 7 सुवासिनींची ओटी वगैरे भरतो, तर त्याही गोष्टी आपण ह्यावेळी करायच्या नाहीयेत. तर का? तर आता आपण प्रेग्नेंट आहे. प्रेग्नेंट असल्यावर देवाने आपली आधीच ओटी भरली आहे. त्यामुळे आपण कोणाची ओटीही भरू शकत नाही किंवा कोणाकडून ओटी भरवूनही घेऊ शकत नाही. तर ह्या गोष्टीची काळजी घ्यावी. त्यामुळे कोरडी पूजा म्हणजे काय? जायचं, आरती वगैरे दिवा लावून, देवा वडाला काही फुलं वगैरे अर्पण करून, नमस्कार करून, बस हीच पूजा असेल आपली. वाटलं तर मिस्टरांना सोबत घेऊन जावा आणि पुढचं मी काय सांगते ते करा. तर ते झालं ओटी भरायचं. आणि दुसरी गोष्ट, वडाला फेरे मारायचे का नाही. तर ह्यावेळी आपण वडाला फेरे नाही मारू शकत आहे. तर त्यासाठी ह्या वर्षीचं स्किप करा, पुढच्या वर्षी डबल फेऱ्या मारावा वाटलं तर. पण ह्यावेळी वडाला आपण फेरे नाही मारू शकत. वाटलं तर तुम्ही मिस्टरांना मारायला लावू शकता. म्हणजे ॲज अ जोक पार्ट मी सांगायला लागले तुम्हाला, बाकी काही नाही. तर ह्यावेळी वडाला फेरे नाही मारू शकत, वडाची ओटी नाही भरू शकत. बाकी आपण सिंपल पद्धतीने नमस्कार वगैरे करून येऊ शकतो. आणि जर तुम्ही म्हणजे जर तुम्हाला झेपत नसेल तर तुम्ही घरी सुद्धा पूजा करू शकता. असं काही नाही की वडाला जाऊनच पूजा करावी. घरी फांदी आणून तुम्ही विधिवत पूजा करू शकता. फक्त ज्या गोष्टींची म्हणजे मी सांगितलं, जसं वडाला म्हणजे त्या ह्याला फेरे नका मारू आणि ओटी नका भरू. बाकी तुम्ही जसं मी सांगितलं तसं तुम्ही घरी सुद्धा पूजा करू शकता. जर तुम्ही कॅपेबल आहात तर तुम्ही जाऊ शकता, नाहीतर तुम्ही सगळ्यात बेस्ट घरी करा. तब्येत खूप महत्त्वाची आहे. सण येतच राहतो आणि श्रद्धा मनात असेल तर बाकी गोष्टींची काहीच म्हणजे अडचण येत नाही. तशा पद्धतीने ह्या 2 गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आणि एक तिसरी गोष्ट की उपवासाची. तर वटपौर्णिमा म्हणला उपवास तर सगळेच करतात. काही काही लेडीज निर्जल करतात. तर आता ह्या कंडिशनला आपण उपवास करणं मला वाटतं टाळावं की करावं की नाही, हा प्रश्न पण असेल. तर ह्यावेळी माझं मत उपवास न केलेला बरा. जर तुम्ही निर्जल तर अजिबातच करू नका. एकतर वातावरण इतकं बेकार, आता 2 दिवस झाले पाऊस चालू, पण ह्या वातावरणात पाण्याची खूप गरज आहे. बॉडी डिहायड्रेट होण्याची शक्यता आहे, जसं की मला प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे निर्जल उपवास अजिबात करू नका. जर करणार असाल तर तुम्ही फळं वगैरे खाऊन तुम्ही उपवास करू शकता. पण जास्त शाबूही खाऊ नका. त्यामुळे काय होतं, शाबूमुळे
पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अ, ह्या गोष्टी अव्हॉइड करा. शाबू बघा तुम्हाला जसं पचतं तसं. शाबू वगैरे जास्त खाऊ नका, फळं खावा. आणि माझं तर मत अशा पद्धतीने उपवास करा, जसं की तुम्ही दिवसभर उपवास करा आणि लवकर जाऊन पूजा करा. घरी आल्यावर उपवास सोडा. श्रद्धा महत्त्वाची असते, की उपवास करावा असं कुठे लिहिलंच नाही. पण थोडंसं ह्यावेळी काळजी घ्या. तुम्हाला चक्कर वगैरे येईल असं काही तुम्ही उपवास वगैरे करू नका. तब्येत खूप महत्त्वाची आहे यावेळेला. तर ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि खूप छान तयार व्हा सगळेजण. माझं मत आहे, जर तुम्ही म्हणजे कॅपेबल असाल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार व्हा. पण थोडंसं जितकं तुम्हाला जसं सूट होईल तसं तुम्ही तयार जास्त हेवी वगैरे असं ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या तब्येतीत जसं तुम्हाला झेपेल तसं काळजी घ्या. कारण का आपण खूप साऱ्या गोष्टी ठरवतो आणि नेमकं त्यावेळेला बिघडतं. मी पण खूप साऱ्या गोष्टी ठरवल्यात. बघूया त्या दिवशी कसं होतं. कारण त्या दिवशी नेमकं ना माझी 5व्या महिन्याची सोनोग्राफीची डेट आहे. त्यामुळे मला इतकं गोंधळल्यासारखं झालं, कारण डेट तर घेतला, तिकडं तर जाणं महत्त्वाचं आहे. आणि त्या दिवशी मला MHला जायचं. आणायची शाळा, तिचा टिफिन, घरातलं जेवण, घरातलं काम सगळं करून MHची धावपळ, परत यायचं आणि परत घरातला राडा, परत मग तयार होऊन परत पूजेला जायचं. ह्या सगळ्या गोष्टी बघूया त्या दिवशी कसं मॅनेज होतं. देव करो बस त्या दिवशी पाऊस नसावा, नाहीतर आणखी गोंधळ उडणार आहे. कारण MHला तुम्हाला माहिती आहे मला ट्रेनने जावं लागतं. बघू त्यावेळे दिवशी हा म्हणतोय की मी येतो सोबत. पण माझं मत आहे आण्याची पण शाळा चुकेल, कारण मग आण्याला कुठं ठेवायचं, लवकर जावं लागणार आहे. 8ला तर तिथं पोहोचायचंय. मग कसं कसं मॅनेज होतं बघूया. सॉरी सॉरी. तर बघूयात कसं कसं मॅनेज होतं त्या दिवशी. तर त्या दिवशीचा दिवस सगळ्यांचा खूप छान जावो, माझाही जावो. प्रे करा माझ्यासाठी. फक्त सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे जसं मी ठरवलं तशा व्हाव्या. कारण की एकदम माझी तब्येत अचानकच बिघडत्या. काल पूर्ण बिघडली, त्यामुळे मग काल त्रास झाला थोडासा ह्याचा. त्यामुळे मग काल ब्लॉग नाही टाकला. म्हटलं आज थोडंसं रिलॅक्स आहे तर म्हटलं ब्लॉग बनवावा. तर असं काहीसं रुटीन चालू आहे. जर तुम्हीही ह्या कंडिशनमध्ये असाल आणि जर मी ही तुम्हाला दिलेली माहिती जर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. जर तुम्हाला ह्या व्यतिरिक्त आणखी काही माहीत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता. म्हणजे बाकी सगळ्यांनाही समजेल ह्या गोष्टी. तर मी मला जी माहिती होती तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. बाय.